1 करोड पाकिस्तानचा हिंदू, 1.5 करोड बांगलादेशचा हिंदू, म्हणजे सध्या 2.5 करोड हिंदू जनावरासारखं जीवन जगत आहे. 11 वर्षाच्या मुलीसोबत बेबीचार होत आहे. एका 65 वर्षाच्या जनावरासोबत संभोग करण्यासाठी, ते पण या 2025 म्हणजे काय मानसिकता असेल, थोडा विचार करा. हे तर झाली या 2 देशाची गोष्ट. सध्या आपल्या भारत देशामध्ये पण हिंदूंसोबत तेच होत आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, काश्मीर आणि मणिपूर या राज्यांमध्ये हिंदूंसोबत हेच होत आहे. पण याच्याकडे लक्ष द्यायला आम्ही हिंदू जागृत नाही. याच देशामधला एक पॉलिटिशियन उठतो आणि म्हणतो हिंदू धर्म डेंग्यू मलेरियासारखं उन्मूलन करतो, आणि तोच व्यक्ती आज मोकळा फिरत आहे. म्हणजे ही कसली नपुंसक राज्यव्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला एका समाजाची वहशत, एका समाजाची दरिंदगी आणि एका समाजाच्या जहालतीला प्रोटेक्ट करायचं होतं. त्यांच्या मतासाठी तुम्ही हिंदू धर्मातल्या लोकांना अन्याय अत्याचार करता आणि हिंदू धर्मावर प्रश्नचिन्ह तयार करता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या हिंदू धर्माचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, असे किती आले आणि किती गेले, पण हिंदू धर्म हा अनंत आहे आणि पुढे पण राहणार. ज्या महापुरुषांमुळे आज आपण हिंदू जिवंत आहो, त्यांचं नावसुद्धा आज आपण विसरलेलो आहो. ज्यांनी 40 दिवस या हिंदू धर्मासाठी अनंत यातना सहन केल्या, त्या संभाजी महाराजांचं नावसुद्धा कित्येक लोकांना माहिती नाही. त्यांचा इतिहास तर लांबच ठेवा. 20,000 स्त्रियांनी एक दिवस धगधगत्या अग्निकुंडामध्ये जिवंत प्रवेश केला. पण या समाजाला, या झोपलेल्या हिंदू समाजाला त्या साका जवाहर घटनेचं नावसुद्धा माहिती नाही. हा कसला हिंदू समाज? तुम्ही गुलामच बरे होतात. म्हणजे तेव्हा तुमच्या हक्कासाठी तुम्हाला लढण्यासाठी पर्याय तर नव्हते, पण आज सगळे पर्याय उपलब्ध असून तुम्ही तुमच्या धर्मासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी लढू शकत नाही, तर नक्कीच तुम्ही नपुंसक आहात. ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी एवढा मोठा त्याग, बलिदान, परिश्रम केलं, त्यांचं हे परिश्रम, बलिदान आपण कुठंतरी व्यर्थ घालत आहोत. याचा नक्कीच विचार करा. आज जर तुम्ही तुमच्या हिंदू धर्मासाठी लढले नाही ना, तर तुमची नक्कीच येणारी पिढी ही दरिंदगीमध्ये जगेल. आज जर तुम्ही आपल्या धर्मासाठी उभे राहिले ना, तर येणारी पिढी ही तुमची स्वाभिमानाने आणि समृद्धीने जगेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मी रोज यासाठी व्हिडिओ बनवतो की मला कोण्या जातीचा किंवा धर्म